मयुरी तर मिळणारच आहे, पण तो तुझ्या शत्रूला इतक्या सहज नाही जाऊ देऊ शकत. अनय समोरच्या बोर्डकडे पाहत बोलतो, पण तरीही त्याला काहीच क्ल्यू मिळत नव्हता. आता पुढे शेवटी नाईलाजाने त्याने परत एकदा ती चिठ्ठी, ते लेटर जे मनस्वने त्याच्यासाठी दिलेलं होतं ते वाचायला सुरुवात केली आणि पहिल्याच पॅरेग्राफवर त्याची नजर खेळली. त्याने 3दा तो वाचला आणि त्याला त्याचा क्लू मिळाला. हॅलो मिस्टर अनय देसाई म्हणू की द ग्रेट डॉन मिस्टर डेव्हिल म्हणू? तशीही दोन्हीही नाव सूट होतात बरं का तुला, डेव्हिल. आणि हो, त्या तुझ्या छोट्या मेंदूला जास्त ताण नको देऊस, कारण मी तुझ्या सध्याच्या कुठल्याच शत्रूच्या यादीत नाही आहे. मी म्हणजे तुझ्या बायकोने हाताने स्वतःवर ओढून घेतलेलं संकट आहे. आता ते कसं हे जर मी तुला सांगितलं तर तुला माझ्यापर्यंत पोहोचायला खूप वेळ नाही लागणार, त्यामुळे ते सिक्रेट मी ओपन करणार नाही. मिस्टर व्हॉट एव्हर यू आर, नाऊ जस्ट सी हाऊ द डेव्हिल इज डेंजर, देन यू आर थिंकिंग अबाउट मी, जस्ट वेट अँड वॉच. अनय रागाने बोलतो आणि त्याचा फोन घेऊन डार्क रूम बाहेर निघून गेला. मनस्व त्या घराच्या बाहेर आला तर समोरच भावना तिच्या कारमध्ये बसून त्याची वाट पाहत होती. त्याने पुन्हा एकदा मागे वळून त्या घराकडे पाहिलं. घराच्या आत बाहेर तिथे खूप सारे सहस्र बॉडीगार्ड्स होते, त्यामुळे त्याला काळजी करण्याचं खरंच काहीच कारण नव्हतं. पण त्याला हेही माहीत होतं की त्याने ज्या व्यक्तीला छेडलंय ती व्यक्ती ही एवढी साधी नाहीये. ती कसंही करून काहीही करून मयुरीला शोधत इथपर्यंत नक्कीच येईल आणि इथपर्यंत येण्यासाठी तिला काही करावं लागलं तरी ते करेलच. पण सगळ्यात मोठी अडचण ही होती की जर अनय इथे आला तर त्याला प्रिया आणि त्याचबरोबर कदाचित भावनाबद्दलही समजलं असतं, जे त्याला नको होतं. सोबतच तो हे जे काही करत होता त्याबद्दल त्याने कुणालाही कळू दिलेलं नव्हतं. अगदी त्याच्या वडिलांना म्हणजेच प्रथमेश निंबाळकरांना सुद्धा याबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि त्याला ते त्यांना समजूही द्यायचं नव्हतं. सचिन, मनस्वने तिथेच उभे असलेल्या गार्डपैकी एकाकडे पाहत त्याला आवाज दिला. हा त्याचा सगळ्यात खास माणूस होता. येस सर. सचिन त्याच्यासमोर येतो. डॉक्टरांनी त्या मुलीला मी सांगितलेलं मेडिसिन दिल्यावर तिला इथून शिफ्ट करा. कुठे शिफ्ट करायचं त्याचा ॲड्रेस मी तुला सेंड करतो. आणि हो, तिथे मला तिच्या सुरक्षेसाठी अशी माणसं हवी आहे ज्यांनी कितीही काही झालं तरी माझ्या नावाचा उल्लेख केला नाही पाहिजे. त्यामुळे तू असं कर की सिक्रेटली काही म्हणजे गुंड हायर कर, जे पैशांसाठी काहीही करायला तयार असतात आणि त्यांना तिची सिक्युरिटी दे. आणि डॉक्टरांना तिथेच थांबून तिचा दुसरा डोसही तिला द्यायला लाव. तिसरा मात्र मी तिला माझ्या हातानेच देईल, पण तोपर्यंत ती माझ्यापासून दूर राहिली पाहिजे. पण त्या गुंडांचा काही भरोसा नाही, म्हणून तूही तिथेच थांब तिच्याजवळ. अजून एक, बाबांना या बाबतीत काही समजायला नको, ही खात्री तुला बाळगायची आहे, समजलं? आणि हो, माझ्या ड्रायव्हरला माझी कार घेऊन घरी पाठवून दे. आता मी आईसोबत तिच्या कारमध्येच चाललोय. मनस्व सचिनला वॉर्निंग देत बोलतो. ओके सर, तुम्ही म्हणाल तसंच होईल. सचिन इतकं बोलल्यावर मनस्व तिथून भावनाच्या कारकडे निघून जातो. चलायचं आई? मनस्व कारमध्ये बसत भावनाला विचारतो. हो चल, तुला भूक पण लागली आहे ना? भावना त्याच्या केसातून हात फिरवत बोलते. तसं मनस्व एखाद लहान मूल त्याच्या आईला बिलगतो त्याप्रमाणे तिला बिलगतो. ड्रायव्हर, गाडी घराकडे घ्या. बरं आई, तुला कुणी सांगितलं होतं की मी इकडे आहे म्हणून? मी सचिनला विचारलेलं, त्याने सांगितलं तू कुठे आहे ते. का रे, यायला नको हवं होतं का इकडे? भावना काहीशा काळजीने विचारते. अगं तसं काहीच नाही, मी बस सहजच विचारलं, कारण मी कुणाला सांगितलेलं नव्हतं ना याबद्दल, म्हणून, बाकी काही नाही. मग ठीक आहे. बाकी ती मुलगी खरंच खूप गोड होती रे. तिला पाहून मला असं वाटलं जणू मी तिला खूप आधीपासून ओळखते. आणि खरं सांगू, मला खरंच असं वाटलेलं की तिने मला आई म्हणून आवाज दिलेला. तुला वाटलं तो भास असेल, पण मला ना माझं मन सांगतं की तो भास नव्हता. भावना परत एकदा सगळं आठवत बोलते. अगं आई, हे कसं शक्य आहे, मला सांग तर. तुला आठवतंय का की तू आधीही कधी तिला भेटली म्हणून? तसं तर काही आठवत नाही मला, पण तरीही माझं मन मला सांगतंय की ती आपलीच आहे, कुणीतरी खूप जवळची. आई, आय एम फिलिंग जेलस. तू माझी आई आहेस असं दुसऱ्या कुणाचा विचार नाही करू शकत. दिस इज नॉट फेअर. मनस्व लहान मुलांसारखा चेहरा करत बोलतो.
अल्ले माझ्या सोन्याला राग आला. सॉरी मी नाही विचार करणार तिचं. मग तर झालं. असा राग नाही जाणार माझा. आता तुला डबल लाडू करावे लागतील माझ्यासाठी. ते तर मी असेही करणारच होते. भावना हसतच बोलते तसं मनस्वही हसायला लागतो. अनय त्याच्या रूममध्ये परत निघून आला. त्याने तिथेच रूममध्ये असलेल्या बुक शेल्फमधून एक बुक जरासं बाहेर ओढलं. तसं तिथल्या त्या रोहमधल्या सगळ्या बुक्स बाजूला झाल्या आणि एक छोटंसं लॉकर पुढे आलं. अनयने पिन टाकत त्याचे डोळे त्याने त्या बॉक्सच्या समोर नेले. तसं त्या बॉक्समधून निघालेल्या ब्लू रेजने त्याचे डोळे स्कॅन करायला सुरुवात केली. अनयचे डोळे स्कॅन करून झाल्यावर आपोआप त्या बॉक्सचा म्हणजेच लॉकरचा दरवाजा उघडला गेला. अनयने आत हात घालून त्यातून एक मोबाईल आणि काही डॉक्युमेंट सोबत एक डायरी बाहेर काढून लॉकर परत बंद केलं. अनयने ती डायरी आणि डॉक्युमेंट बेडवर ठेवले. एकदा त्याच्या रूमचा दरवाजा बंद असल्याची पुन्हा एकदा खात्री करून घेतली आणि तो मोबाईल घेऊन एक नंबर डायल करत तो रूमच्या बाल्कनीत आला. त्याच वेळी अमेरिकेच्या लॉस एंजेल्स शहरातील एका जवळजवळ 50 मजली इमारतीच्या टॉप फ्लोअरवर असणाऱ्या पूर्ण काचेच्या केबिनमध्ये एक मोबाईल रिंग करायला लागला. स्क्रीनवर डेव्हिल नाव शो व्हायला लागलं. तसं जे पाहून दुसऱ्याच रिंगला एका व्यक्तीने तो कॉल रिसीव्ह केला. ती व्यक्ती काचेतून खाली पूर्ण शहरातील हालचाली पाहत होती. त्यामुळे तिचा चेहरा दिसणं अशक्य होतं. ओ माय गॉड डेव्हिल, मला विश्वास बसत नाहीये की तब्बल 4 वर्षांनी का असेना पण डेव्हिलला माझी आठवण आली. ती व्यक्ती काहीशा आनंदाने तर काहीशा आश्चर्याने बोलते. शार्क, रिअल डेव्हिल इज बॅक अँड ही वॉन्ट हिज ऑल पॉवर अँड फोर्स टू सेव्ह हिज ब्राईड. पलीकडून अनयचा आवाज आला. तसं त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर भले मोठे हसू आले. शुअर डेव्हिल अँड वेलकम बॅक डेव्हिल टू द डेव्हिल वर्ल्ड. तुझ्या परत येण्याची खरंच खूप वाट पाहिली मी आणि आज फायनली तो दिवस आलाय. ती जी कोणी असेल जिच्यासाठी तू परत येतोय ती लवकरच तुला परत मिळेल. मी जॉनला सांगतो, तो तिथे असेल. तिथून आपल्या प्रायव्हेट चॉपरने काहीच वेळात तिथे पोहोचेल. भारतातील ही आपली सगळी माणसं तुझ्या मदतीला येतील. अँड डोंट वरी, दे डिडंट नो अबाउट युअर रिअल आयडेंटिटी. मी ही जॉनला काळजी घ्यायला सांगेल की तो तुझी रिअल आयडेंटिटी रिव्हील करणार नाही. शार्क अगदीच आनंदाने बोलत होता. थँक्स शार्क. आणि हो, मला जॉनचा प्रायव्हेट नंबरही हवा आहे. त्याच्याकडे माझं अजून एक काम आहे. ठीक आहे, मी तुला तुझ्या या नंबरवर सेंड करतो. अँड अगेन थँक्स फॉर कमिंग बॅक. वी रिअली नीड यू डेव्हिल. अनय एवढंच बोलला आणि त्याने कॉल कट केला. आज मयुरीसाठी तो पुन्हा एकदा त्या गर्दीत पाय ठेवलेला, जिला त्याने 4 वर्षांपूर्वी एका विशिष्ट कारणामुळे भारतात परत येण्याआधी सोडून दिलेलं. पण त्याचं त्याला खरंच काहीच वाटत नव्हतं. तो हेच काय तर मयुरीसाठी अगदी नरकात सुद्धा पाय ठेवायला तयार होता. तेव्हा हे सगळे तर काहीच नव्हतं. अनय विचारच करत होता. तोच त्याच्या हातातील फोनची मेसेज टोन वाजली. शार्कने जॉनचा नंबर सेंड केला होता. सोबतच अजून एक मेसेजही होता. प्लीज डोंट किल एव्हरीवन. काही दिवस अजून जगू दे त्यांना. मेसेज वाचून अनयने याचं काहीच नाही होऊ शकत या आविर्भावात मान हलवली. कारण या मेसेजचा खरा अर्थ काहीतरी वेगळाच होता. हे अनयला खूप चांगल्या प्रकारे माहीत होतं. तो परत रूममध्ये निघून आला. त्याने ते डॉक्युमेंट परत लॉकरमध्ये ठेवले आणि तो परत होते तसे बुक्स मागे झाकून ठेवले. मग त्याने ती डायरी हातात घेतली आणि खूपच प्रेमाने तिच्यावरून हात फिरवला. क्षणभर त्याचे डोळे पाणावले. त्या डायरीत त्याचा 4 वर्षांपूर्वीचा खूपच चांगला आणि खूपच वाईट दुःखी फास्ट होता, जो फक्त त्याला, त्या डायरीला आणि शार्कला माहीत होता. अनयने डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून डोळ्याची पटकन उघडझाप केली. आलेला हुंदका तसाच मागे परतवला आणि ती डायरी त्याने डार्क रूममध्ये नेऊन ठेवून दिली. परत येऊन त्याने त्याचा नेहमीचा आणि त्याचा आता लॉकरमधून काढलेला असे दोन्हीही मोबाईल सोबत घेतले आणि रूम बाहेर आला. त्याने आयुषच्या रूममध्ये पाहिलं, पण आयुष तिथेच काय, पूर्ण घरातही कुठेच नव्हता. म्हणून अनय रामच्या रूममध्ये गेला. तेही कसल्या तरी विचारात तिथे रूममध्येच इकडे तिकडे फिरत होते. दत्तू, अनय रूमचा दरवाजा वाजवत बोलतो. अरे अनय, ये आत ये. बोल, काय म्हणतो, मिळाली का मयुरी? अनयला आलेलं पाहून दत्तू लगेच बोलता.
हो दद्दू, ती मिळणारच होती आणि मिळाली देखील आहे. आता बस तिलाच आणायला जायचंय. अनय खूपच निश्चयाने बोलत होता. याचं त्यांना आश्चर्यही वाटलं आणि मयुरी सापडली याचा आनंदही झाला. ठीक आहे, मग तिला लगेच घेऊन ये. हो, पण त्याआधी मला हे सांगा की आयुष कुठे आहे? मी त्याला घरात सगळीकडे शोधलं, पण तो मला कुठेच नाही सापडला. तो म्हणजे तोही मयुरीला शोधायला गेलाय. त्याच्या सोबत मीनाक्षीही आहे. त्याला पुढच्या 15 मिनिटात इथे परत यायला सांगा. आणि आता जोपर्यंत मी सांगत नाही तोच काय तुम्ही आणि आणखी कुणी सुद्धा घराच्या बाहेर जाणार नाही. आणि प्लीज का म्हणून कारण नका विचारू, माझ्याकडे त्याचं उत्तर नाही आहे. अनय जवळजवळ वॉर्निंग प्लस रिक्वेस्ट करत बोलतो. ठीक आहे, मी बघतो, सांगतो त्याला परत यायला. पण तू लवकरात लवकर मयुरीला घेऊन ये. राम बोलता तसं अनय तिथून निघून आला. तो सरळ मेन्शनच्या बाहेर आला. त्याने त्याची कार स्टार्ट केली आणि त्याच्या बॉडीगार्डला त्याच्या मागे न येण्याचा इशारा करत तिथून निघूनही गेला. एव्हाना संध्याकाळ सरून चालली होती. अनय त्याच्या मोबाईलवर दिसणारी लोकेशन फॉलो करत काहीच वेळात त्याच मेन्शनसमोर येऊन थांबला. त्याने काही अंतर मागेच त्याची कार थांबवली आणि त्याला आठवलं की आज सकाळपासूनच त्याला खूप अस्वस्थ वाटत होतं. काहीतरी चुकीचं घडणार आहे असंच वाटत होतं. म्हणून तर जेव्हा दद्दू समोर तो मयुरीशी बोलत होता तेव्हा बोलताना तिच्या केसातून हात फिरवण्यासोबतच त्याने 1 मिनी ट्रॅकर तिच्या मानेजवळ लावला होता, ज्याने ती कुठेही गेली तरी तिची लोकेशन त्याला कळणार होतं. आणि आता तेच ट्रॅकर फॉलो करत तो इथपर्यंत आला होता. कारण इथे त्या ट्रॅकरची शेवटची लोकेशन दिसत होती. याचे 2च अर्थ होते. एक म्हणजे मयुरी अजूनही इथेच आहे आणि दुसरं म्हणजे काही कारणाने ते ट्रॅकर तिच्याकडून इथे पडलं असणार. अनयने त्याच्या कारच्या बॅक साईडमधून एक बॅग बाहेर काढली. त्यात एक खूपच छोटा म्हणजे हाताच्या मुठीच्या आकाराचा ड्रोन होता, ज्याला छोटे छोटे कॅमेरे लावलेले होते. अनयने तो चालू करत हवेत सोडला आणि त्याच बॅगेतून बाहेर काढलेल्या टॅबवरून तो ड्रोनही कंट्रोल करत होता. आणि त्याचसोबत त्या कॅमेऱ्यातून दिसणारे फुटेजही तो पाहत होता. तो ड्रोन त्या मेन्शनच्या आवारात आला. तो जरा उंचावरून उडत असल्याने आणि अनयही तो कुणाच्या नजरेत येणार नाही याची काळजी घेत असल्याने तिथे असलेल्या कुठल्याच गार्डला तो ड्रोन दिसत नाही. अनय अगदी सहज तो ड्रोन त्या मेन्शनच्या आत घेऊन गेला. एक एक करत त्याने तिथली प्रत्येक रूम पाहायला सुरुवात केली. आधी हॉल, मग ग्राउंड फ्लोअर, तिथल्या सगळ्या रूम्स, मग फर्स्ट फ्लोअर, तिथल्या सर्व रूम चेक केल्या. पण त्याला कुठेच आणि कुठल्याच रूममध्ये ना मयुरी दिसली ना अजून कुणी. तिथे होते ते फक्त काही बोटावर मोजण्या इतके बॉडीगार्ड, बस. इथे अनयच्या हातात पूर्ण निराशा आली आणि त्याचा राग अजूनच वाढायला लागला. कारण अनय येण्याच्या काहीच मिनिटे आधी मनस्वच्या म्हणण्याप्रमाणे सचिन मयुरी सोबत डॉक्टरांना घेऊन तिथून निघून गेला होता. आणि प्रियालाही त्याने दुसरीकडे शिफ्ट केलं होतं. सगळं काही असं सेट केलं होतं की कुणालाही असंच वाटेल की या घरात खूप वर्षांपासून कुणी राहतच नाहीये. पण अनयला या दिखाव्यावर विश्वास नव्हता. आता तो वाट पाहत होता ते जॉनच्या येण्याची, कारण तोच होता जो त्याला पुढचा मार्ग दाखवू शकत होता. सचिनने मयुरीला एका 2 BHK रो हाऊसमध्ये शिफ्ट केलं होतं. सकाळचे डॉक्टरही सचिनसोबत तिथेच होते. मनस्वने दिलेल्या मेडिसिनचा पहिला डोस त्यांनी निघण्याआधीच मयुरीला दिला होता, ज्यामुळे मयुरीला खूपच जास्त मायग्रेनचा त्रास होत होता. तिचं डोकं इतकं जास्त दुखत होतं की ती ओरडण्यापासून स्वतःला थांबवू शकत नव्हती. ती रडत होती, ओरडत होती, पण बाहेर असलेल्या कुणाच्याही कानापर्यंत तिचा आवाज जात नव्हता. की सगळे तो आवाज ऐकूनही त्याकडे दुर्लक्ष करत होते हे त्यांनाच ठाऊक. डॉक्टर, तुम्ही तिला बेशुद्ध नाही करू शकत का? शेवटी सहन न होऊन सचिन डॉक्टरांना विचारतो. करू तर शकतो, पण त्याचे त्यांच्यावर अजूनच वाईट परिणाम होतील आणि हा कोर्स पूर्ण होईपर्यंत त्यांना दुसरे कुठलेही औषध दिले तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मला तरी वाटतं तसं काहीच नको करायला. डॉक्टर स्पष्टीकरण देता म्हणून मग सचिनही नाईलाजाने गप्प बसतो. त्याच्या कानात मयुरीचा ओरडण्याचा आवाज घुमत होता, पण तो मनस्वच्या बाबतीत इतका इमानदार होता की तो ठरवूनही तिची काहीच मदत करू शकत नव्हता.
ती कोण आहे, काय आहे, त्याला तिच्याबद्दल सगळं काही माहीत होतं, पण तरीही तो काहीच करणार नव्हता जोपर्यंत त्याला मनस्व ते करायला सांगत नाही. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.